करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे. आपण ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी बघा प्रत्यक्षपणे संवाद होत नाही, तर वादच होत असतात. ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. बघा आपण एखाद्याशी बोलत असताना त्याचप्रमाणे कुटुंबात संपूर्णपणे वादविवाद होत असतात. नातेवाईकांमध्ये वादविवाद होत असतात. शेजारी पाजारी वादविवाद होत असतात. त्याचप्रमाणे हा आपल्याला जो बोध प्राप्त झालेला आहे त्याच रीतीने कुटुंबामध्ये वादविवाद होणार नाही. प्रत्यक्षपणे श्रवण करणं म्हणजेच काय, तर गुरु शिष्यांचा संवाद येथ बोलीला विशद भक्तिमार्ग. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. श्रवण केलं तरच त्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून प्रत्यक्षामध्ये श्रवण करणं खूप काळाची गरज आहे. या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे ज्या रीतीने आपण बोलत असतो त्या रीतीने बघा मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्याचप्रमाणे बघा एखाद्याशी बोलत असताना आपला स्वभाव कसा आहे. घरामध्ये बघा प्रत्यक्षपणे आपण बोलत असताना कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडण होत असतं. घरातील त्यांची ही भांडणं कधी संपत नाही. दिवसागणी ही भांडण वाढत जातं. मग अशा परिस्थितीत बघा या गोष्टींचा खूप त्रास होतो. कारण घरातील कुटुंबातील सदस्य आपापसात भांडण करत असतात. अशा घरातील सुखशांती नेहमीसाठीच निघून जाते ना. मग घरामध्ये कधी बरकत होत नाही. अनेक समस्या अशा घरांमध्ये सारख्या सारख्या येत राहतात. बघा ज्याप्रमाणे ज्या सारख्या आपापसात भांडत असतात, ज्या रीतीने बघा प्रत्यक्षपणे आपण भांडण करणारे आहोत का हे जाणून घेतलं पाहिजे. कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया. एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. कुणाच्या अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. प्रत्यक्षामध्ये भाग दिलेला आहे. तिला 2 मुलं होती. तिच्या नवऱ्याचा देहांत झाला होता. 3 माणसं घरात होती. थोडीशी जमीन होती. त्या जमिनीवरचं धान्य पिकवण्याचं काम ती म्हातारी तिच्या मुलांसोबत करत होती. तिची 2 मुलं खूपच मेहनती होती. त्या तिघांचाही त्या जमिनीवरून मिळणाऱ्या धान्यातून चांगल्या प्रकारे पालनपोषण होत होतं. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. मुलं तरुण झाले आणि विवाह योग्य झाले. तेव्हा मुलं त्या म्हाताऱ्या आईने बघा प्रत्यक्षपणे दोघाही मुलांचं लग्न लावून दिलं. आता 2 सुनबाई त्यांच्या घरात आल्या होत्या. काही दिवस सुनबाई आनंदाने प्रेमपूर्वक राहिल्या. परंतु काही दिवसानंतर त्या सुनबाईंमध्ये बघा प्रत्यक्षपणे भांडण होऊ लागलं. छोट्या छोट्या कारणावरून त्यांच्यामध्ये वादविवाद होऊ लागला. मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला म्हणायची, तू हे असं करतेस, माझं काम ऐकत नाहीस. अशा छोट्या छोट्या कारणावरून मोठी सुनबाई छोट्या सुनबाईला वाईट साईट बोलत असे. त्याच प्रकारे छोटी सुनबाईसुद्धा छोट्या मोठ्या कारणावरून मोठ्या सुनबाईसोबत भांडण करत असे. आता रोजच्या रोज छोट्या मोठ्या कारणांवरून त्या दोन्ही सुनबाईंमध्ये भांडणं होऊ लागली. त्या म्हाताऱ्या आईला तिच्या सुनबाईचे हे भांडण बघा प्रत्यक्षपणे पाहून खूपच वाईट वाटायचं. ती विचार करायची की माझ्या सुनबाई आपापसात भांडण करत आहे. तिने तिच्या मुलांना सांगितलं. तेव्हा मुलांनी त्याच्या पत्नींना समजावून सांगितलं, परंतु त्यांचासुद्धा काहीच फायदा झाला नाही. तेव्हा म्हाताऱ्या आईने विचार केला
की यापूर्वी आम्ही तिघंजण या घरामध्ये राहत होतो व जमिनीत जे काही धान्य पिकवायचं त्याच्यावर आमचं चांगल्या प्रकारे पालनपोषण व्हायचं. परंतु आता घरातील माणसं वाढली. सूनबाई आल्यापासून घरामध्ये 5 माणसं झाली आहेत व त्यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत आहे व म्हणूनच कदाचित या दोघी सूनबाई आपापसात भांडत असतील. तेव्हा त्या म्हाताऱ्या आईने दोन्ही मुलांना सांगितलं, तुम्ही शहरात जा आणि चांगली नोकरी शोधा. जर तुम्ही चांगले पैसे कमवायला लागलात तर आपल्या घराची परिस्थिती बदलेल व त्यामुळे कदाचित ही भांडणं संपतील. कारण जर घरात पैसे येत राहतील तर त्यांच्या गरजा व्यवस्थित पूर्ण होतील. तेव्हा या दोघी सूनबाई आपापसात भांडणसुद्धा करणार नाहीत. दोन्ही मुलांना त्यांच्या आईचं म्हणणं पटलं व त्यानंतर आईचा बघा प्रत्यक्षपणे व पत्नीचा निरोप घेऊन दोघेही भाऊ पैसे कमावण्यासाठी शहरात निघून गेले. त्या दोघी सूनबाईचं भांडण बघा प्रत्यक्षपणे भांडण काही केल्या शांत होत नव्हतं. तेव्हा म्हातारी आई मोठ्या सूनबाईला म्हणाली, सूनबाई तू मोठी आहेस, तुझी जाऊबाई तुझ्यापेक्षा छोटी आहे. तुझा नवरा शहरात पैसे कमावण्यासाठी गेला आहे आणि तू इकडे भांडत आहेस. तू मोठी आहेस, तू थोडं तरी समजून घे. छोट्यांनी जर काही चूक केली असेल तर आपल्या या मोठ्यांचं हे कर्तव्यच आहे की आपण त्यांना समजून घ्यावं. सासूबाईंचं हे बोलणं ऐकून मोठ्या सूनबाईला खूपच राग आला. ती म्हणाली, तुम्ही जर छोट्या जाऊबाईंची बाजू घेत आहात, तुम्ही असं बोलत आहात त्यामुळे तिला माझ्यासोबत भांडायला आणखी हिंमत येईल. तिने जर तुमचं हे बोलणं ऐकलं तर तिला वाटेल की जे ती काही करत आहे ते योग्यच करत आहे. तुम्ही तिला बोलायचं सोडून उलट मलाच बोलत आहात. सासूबाई म्हणाली, सूनबाई तू इतका राग का करत आहेस? सर्वप्रथम मोठ्यांना समजावायला पाहिजे व त्यानंतर छोट्यांना समजावं. बघा मी आता तुला समजावत आहे व नंतर छोट्या सूनबाईला सुद्धा समजावणार आहे. परंतु मोठी सूनबाई सासूबाईचं काहीच ऐकायला तयार नव्हती व त्यानंतर सासूबाई तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सासूबाई छोट्या सूनबाईजवळ जाते आणि तिला म्हणते, हे बघ सूनबाई, जाऊबाई तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि तू छोटी आहेस, त्यामुळे तू तिच्यासोबत का भांडण करत आहेस? तुझा नवरा शहरात पैसे कमावण्यासाठी गेला आहे. जर त्याला हे समजलं तर त्याला कसं वाटेल? भांडण करणं ही चांगली गोष्ट नाही. तुम्ही घरात आरामात राहा, आपुलकीने वागा. छोटी सूनबाईसुद्धा हेच म्हणाली, सासूबाई तुम्ही मोठ्या जाऊबाईची बाजू घेत आहात. जर तुम्ही असं त्यांची बाजू घेत राहिलात तर मी सुद्धा हे पाहणार नाही. तुम्ही माझ्या सासूबाई आहात. तुमचा अपमान करायला मी मागेपुढे अजिबात पाहणार नाही. सूनबाईचं हे उत्तर ऐकून सासूबाई तिथून निघून गेली. ती विचार करू लागली की दोन्ही सूनबाईंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना समजावण्याचा प्रयत्न करणं हे व्यर्थच आहे. माझा अपमान करणं अशी वार्ता त्या करत आहेत. त्यामुळे ह्यांना समजावून काहीच फायदा नाही. जर मी ह्यांना जास्त समजावण्याचा प्रयत्न केला आणि जर माझा त्यांना राग आला तर बघा प्रत्यक्षपणे राग का आला, का येतो? तर माझी मुलंसुद्धा घरात नाही. कदाचित माझ्यावर हात उचलायला बघा ते मागे पुढे पाहणार नाही. म्हणून जशा वागतायत तसं त्यांना वागू देत. पुढच्या दिवशी पुन्हा दोन्हीही सूनबाई आपापसात भांडण करू लागल्या. तेव्हा म्हाताऱ्या आईने काय केलं? तिने भांडणापुढे दुर्लक्ष केलं आणि गुपचूप त्यांच्या शेताकडे निघून गेली. जाताना सासूबाई म्हणाली, तुम्हाला जितकं भांडायचं आहे तितकं भांडा. मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. मी आता शेतावर चालली आहे व संध्याकाळी परत येणार आहे. इतकं म्हणून ती म्हातारी आई शेतावर काम करण्यासाठी निघून जाते. संध्याकाळी काम पूर्ण झाल्यावर ती परत घरी येते. संध्याकाळपर्यंत दोन्ही सूनबाईचं भांडण संपलेलं असतं. अशाच प्रकारे रोजच्या रोज आता ती म्हातारी आई शेतावर जाऊ लागली. एके दिवशी काय झालं, जेव्हा ती म्हातारी शेतावर गेली होती आणि शेतातील काही कामं करत होती तेव्हा एक मोठा साप तिच्याजवळ आला. इतका विशाल साप पाहून म्हातारी खूपच घाबरली.
ती म्हातारी आई विचार करू लागली की आज माझे प्राण वाचणार नाही. हा नाग तर मला आता जिवंत सोडणार नाही. जेव्हा ती म्हातारी आई थरथर कापू लागली तेव्हा तो नाग मनुष्याच्या आवाजात बोलू लागला. तो म्हणू लागला, "हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. मी तुला कोणत्याही प्रकारचं नुकसान पोहोचवणार नाही. मी तुला दंशसुद्धा करणार नाही. मला फक्त तुला माझं दुःख सांगायचं आहे." नागाचं हे बोलणं ऐकून म्हातारी विचार करू लागली की हा नाग मनुष्याच्या आवाजात कसं काय बोलू शकतो? नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हाताऱ्या आईने विचारलं, "हे नागदेवता, मला सांग, तुम्हाला कोणता त्रास आहे? कोणतं दुःख आहे?" तेव्हा नाग म्हणाला, "हे म्हातारी आई, मी खूप दिवसांपासून उपाशी आहे. मला काहीतरी खायला दे. जर तुम्ही मला काहीच खायला दिलं नाही तर माझे प्राण निघून जातील. कारण मी ज्या आश्रमात राहायचो त्या आश्रमाचा जो ऋषी होता त्याचा देहांत झाला आहे. ते एक गाय पाळायचे आणि त्या गाईचं दूध तो मला प्यायला द्यायचा. मी त्यांच्या आशीर्वादमध्ये खूप प्रसन्न होतो. परंतु माझं पालनपोषण करायला आता कोणीच नाही आहे. मला दूध प्यायला देणारं आता कोणी नाही आहे. आता त्या गाईचं दूध काढणारं कोणी नाही आहे, ज्यामुळे मला दूध प्यायला मिळत नाही. त्यामुळे मी आता उपाशीपोटी इकडे तिकडे भरकटत आहे. हे म्हातारी आई, तू जर मला थोडंसं दूध प्यायला दिलं तर माझे प्राण वाचतील." नागाची ही विनंती ऐकून म्हाताऱ्या आईला नागावर खूपच दया आली. तिच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणू लागली, "हे नागदेवता, तू घाबरू नकोस. आज तर मी तुला दूध पाजू शकत नाही, परंतु उद्या जेव्हा मी शेतावर येईल तेव्हा याच वेळेला तू इथे ये. मी तुझ्यासाठी नक्कीच दूध घेऊन येईन." इतकं म्हणून ती म्हातारी निघून जाते. पुढच्या दिवशी तिच्या सूनबाई पुन्हा भांडण करू लागल्या. म्हाताऱ्या आईने विचार केला की नागदेवताला दूध पाजण्यासाठी दूध कुठून घेऊन जाऊ? जर मोठ्या सूनबाईच्या घरातून घेऊन गेले तर तिला दूध कमी दिसेल आणि छोट्या सूनबाईंच्या घरातून घेऊन गेले तर तिलासुद्धा दूध कमी दिसेल. यामुळे मी असं करते की दोघींच्याही घरातून थोडं थोडं दूध घेऊन जाते. त्यामुळे दोघींनाही संशय येणार नाही. म्हाताऱ्या आईने तसंच केलं. दोघींनाही घरातून थोडं थोडं दूध घेतलं व तिच्या पदरात लपून ती शेताच्या दिशेने निघाली. शेतावर पोहोचल्यावर ती तिचं काम करत होती. इतक्यातच तिथे तो नाग पोहोचतो. नाग म्हाताऱ्या आईजवळ येऊन म्हणतो, "हे म्हातारी आई, तू माझ्यासाठी दूध आणले आहेस का?" म्हातारी आई म्हणाली, "हो नागदेवता, मी तुझ्यासाठी दूध आणलं आहे." व त्यानंतर म्हाताऱ्या आईने नागाला दूध पिण्यासाठी दिलं. दूध पिऊन नागाचं शरीर तृप्त आणि समाधानी झालं. त्याच्या शरीराला थोडी शांती मिळाली. नाग म्हणाला, "हे म्हातारी आई, आज तू माझे प्राण वाचवले आहे. तू माझ्यावर खूप मोठे उपकार केले आहेस. मी तुझं हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही." तेव्हा म्हातारी आई त्या नागाला म्हणू लागली, "हे नागदेवता, तुम्ही तर नाग आहात. मी तुम्हाला हे कालच विचारणार होते, परंतु काल पहिल्यांदा तुम्हाला पाहून मी घाबरले होते. परंतु आज मी तुम्हाला विचारते की तुम्ही तर नाग आहात, मग तुम्ही मनुष्याच्या आवाजात कसं बोलू शकता? तुम्ही नक्की कोण आहात?" तेव्हा तो नाग म्हणतो, "हे म्हातारी आई, मी एका शापामुळे नाग बनलो आहे. मी एक राजाचा मुलगा आहे आणि एका शापामुळे मी नाग बनलो आहे आणि पूर्ण 21 वर्षापर्यंत मी पुन्हा मनुष्य देहामध्ये परत येणार आहे आणि हे 21 वर्ष पूर्ण होण्यासाठी आता काहीच महिने बाकी राहिले. आता मी त्या क्षणाची वाट पाहत आहे." नागाने त्याचं सर्व म्हणणं म्हाताऱ्या आईला समजावून सांगितलं. अशाच प्रकारे रोजच्या रोज ती म्हातारी आई सूनबाईच्या नकळतपणे घरातून थोडं थोडं दूध नागासाठी घेऊन येत असे. रोजच्या रोज नाग तिच्या शेतावर यायचा व म्हाताऱ्या आईकडून दूध प्यायचा. एके दिवशी छोटी सूनबाई मोठ्या सूनबाईला म्हणाली, "मागचे काही दिवस पाहते माझं दूध कमी होत आहे. कोणीतरी दूध चोरत आहे असं वाटत आहे." मोठी सूनबाईसुद्धा म्हणाली, "माझं देखील दूध हल्ली कमी असतं. मलासुद्धा असंच वाटत आहे की कोणीतरी दूध चोरत आहे. परंतु आपलं दूध चोरी करण्यासाठी आपल्या घरात कोणीच येत नाही." तेव्हा दोघींनीही विचार केला की म्हातारी सासूबाई आपल्या स्वयंपाकघरात जात असते. फक्त ही सासूबाई स्वयंपाकघरात जाते, दुसरं कोणीही जात नाही. कदाचित तीच दूध चोरत असेल.
तेव्हा छोटी सूनबाई म्हणाली, आपण लपून पाहू की म्हातारी सूनबाई दूध कशा प्रकारे चोरते. पुढच्या दिवशी ती म्हातारी आई दोघांच्याही घरात जाऊन थोडं थोडं दूध घेते. सासूबाईंचे सर्व त्या दोन्ही सूनबाई पाहत होत्या. म्हातारी आईने दोघांच्या घरातून दूध घेतलं व ते पदरामध्ये लपवून ती शेताच्या दिशेने निघाली. त्यानंतर सूनबाई म्हणाली, आपण सासूबाईचा पाठलाग करून पाहू की हे दूध जंगलात नेऊन सासूबाई काय करत असते, कोणालाही दूध पाजत असते. म्हातारी आई जंगलाच्या दिशेने चालली होती. तिच्या मागे मागे दोन्ही सूनबाईसुद्धा आल्या होत्या. म्हातारी आई तिथे पोहोचली जिथे नाग दूध पिण्यासाठी रोजच्या रोज यायचा. दोन्ही सूनबाई लांबूनच हा सर्व प्रकार पाहत आहेत. तेव्हा थोड्याच वेळात त्यांना दिसतं की म्हाताऱ्या सासूबाई जवळ एक मोठा असा नाग आलेला आहे आणि त्या नागाला सासूबाई दूध पाजत आहे. तो नाग दूध पिऊ लागतो. सूनबाईंनी जेव्हा पाहिलं की म्हातारी आई नागाला दूध पाजत आहे आणि हा नाग तर खूपच मोठा आहे, असा नाग आम्ही कधीच पाहिला नव्हता, तर हा सर्व प्रकार पाहून दोन्ही सूनबाई खूपच घाबरल्या. त्या विचार करू लागल्या की हा नाग नक्की बघा प्रत्यक्षपणे मायावी आहे आणि म्हातारीसुद्धा साथीदारी नाही असं वाटत आहे. म्हातारी कुठला तरी जादूटोणा करणारी बाई दिसत आहे. कदाचित ही आमच्या मुलाबाळांना सुद्धा मारून टाकेल. त्यामुळे आज आपण सासूबाईंना घरात घ्यायचं नाही. अशा प्रकारे निर्णय घेऊन दोन्ही सूनबाई त्यांच्या घराच्या दिशेने आल्या. इकडे म्हातारी नागाला दूध पाजते व संध्याकाळ झाल्यावर तिच्या घराच्या दिशेने येते. परंतु घरी आल्यावर पाहते तर घराचे दरवाजे बंद होते. दोन्ही सूनबाई दरवाजात उभ्या होत्या. सासूबाईंना येताना पाहून दोन्ही सूनबाई त्यांना तिथेच थांबण्यास सांगतात. तेव्हा ती म्हातारी आई म्हणते, सूनबाई काय झालं? तेव्हा दोघी सूनबाई म्हणू लागल्या, सासूबाई तुम्ही काहीतरी काळा जादू करणाऱ्या कुणीतरी दिसत आहात. तुम्ही आम्हालासुद्धा नुकसान पोहोचवाल, आमच्या मुलाबाळांना मारून टाकाल. तेव्हा सासूबाई म्हणाली, सूनबाई तुम्हाला वेड लागला आहे का? मी असंच काही करत नाही. मी चेटकीन आहे का? मी तुम्हाला का मारेल व तुमच्या मुलाबाळांना का मारून टाकेल? तुम्ही बघा प्रत्यक्ष म्हणून तुझी मुलं तर माझी नातवंडच ना, जी मला माझ्या मुलांपेक्षा जास्त प्रिय आहेत. मग असं असताना तुम्ही माझ्यासोबत असं कसं बोलत आहात? तेव्हा सुनबाईंनी सासूबाईंना सर्व काही सांगितलं. तुम्ही एका नागाला दूध पाजता, जो दूध तुम्ही आमच्या घरातून चोरून घेऊन जाता आणि तो नाग इतका मोठा आहे की त्याला पाहून असंच वाटतं की तो एका मायावी नाग आहे व तुम्हीसुद्धा त्याच्यासोबत मिळालेले आहात. तुम्ही काळा जादू करणारे तांत्रिकच आहात आणि अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला आमच्या घरात ठेवू शकत नाही आणि जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. त्यामुळे तुम्ही इथून कुठेतरी निघून जा. तुमच्यासाठी या घराचे दरवाजे आता बंद झाले आहेत. म्हाताऱ्या सासूबाईंनी सूनबाईंना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. ती म्हणत होती की तुम्ही जसा विचार करत आहात बघा, तुम्ही जसा विचार करत आहात तसं बिलकुल नाही. परंतु सूनबाईंनी सासूबाईंना घराच्या आतमध्ये येऊच दिलं नाही. रात्र झाली होती. सासूबाई रडत होती. ज्याप्रमाणे बघक्षपणे मी आता इतक्या रात्री कुठे हा विचार मनामध्ये करू लागली. तेव्हा सासूबाई म्हणू लागल्या, तुम्ही कुठे पण जा, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. इतकं म्हणून सूनबाईंनी घराचा दरवाजा बंद केला. कुठेतरी राहण्यासाठी जागा तर शोधावीच लागेल, परंतु तिला राहण्यासाठी कुठेच जागा सापडली नाही व रडत रडत ती पुन्हा शेतावर त्याच ठिकाणी गेली जिथे तो नाग यायचा. परंतु रात्री तो नाग आला नाही. नागाची वाट पाहत पाहत ती म्हातारी याच ठिकाणी बसून राहते. पूर्ण रात्र तिथे बसून काढली आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा रोजच्याप्रमाणे तो नाग तिथे येतो. तेव्हा त्याला दिसतं की म्हातारी रडत आहे. नाग त्या म्हातारीजवळ येतो आणि म्हणतो, हे म्हातारी आई, काय झालं, तू रडत का आहेस? तेव्हा ती म्हातारी आई उत्तर देते, हे नागदेवता, माझ्या सासूबाईंनी बघा प्रत्यक्षपणे माझ्या सूनबाईंनी मला माझ्या घरातून बाहेर काढले. मी तुला दूध पाजण्यासाठी रोजच्या रोज यायचे आणि सूनबाईंना आपल्याबद्दल समजलं आहे. त्यांना समजलं आहे की मी हे दूध एका नागाला पाजण्यासाठी नेते. माझ्या सूनबाई मला असं म्हणत आहे
की मी काळा जादू करणारी एखादी मांत्रिक तांत्रिक आहे. तू एक मायावी नाग आहेस. मी त्यांना व त्यांच्या मुलाबाळांना मारून टाकणार आहे. त्यामुळे त्यांनी मला घरातून बाहेर काढले आहे. माझी मुलं घरात नाहीत. ते नोकरीच्या उद्देशाने शहरात गेले आहे व अशा परिस्थितीत मी काय करू शकते. तेव्हा नाग म्हणतो, हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. तू मला तुझा मुलगा समज. आजपासून मी तुझा मुलगा आहे. नागाचं हे बोलणं ऐकून म्हाताऱ्या आईला खूपच प्रसन्न वाटलं. नाग म्हणतो, हे म्हातारी आई, तू घाबरू नकोस. तू माझ्यासोबत चल. त्यानंतर नाग त्या म्हाताऱ्या आईला एका भयंकर जंगलात घेऊन जातो. त्या जंगलातच एक आश्रम असतो. त्या आश्रमातच नाग त्या म्हाताऱ्या आईला घेऊन जातो. म्हातारी आई त्या नागाला विचारते, हा आश्रम कोणाचा आहे? नाग म्हणतो, हे म्हातारी आई, हा माझ्या त्या ऋषींचा आश्रम आहे ज्याचा देहांत झाला आहे. इथेच मी राहत होतो आणि तो ऋषी मला गाईचा रोज दूध पाजायचा. गाय इथेच कुठेतरी असेल. जर तिने मला पाहिलं तर ती माझ्याजवळ नक्कीच येईल. थोड्या वेळानंतर ती गायसुद्धा तिथे येते. तेव्हा नाग म्हणतो, हे म्हातारी आई, तू या गाईचं दूध काढ व तू पी आणि मलासुद्धा दूध पाज. ती म्हातारी आई गाईचे दूध काढते आणि त्या नागाला थोडंसं दूध पाजते व स्वतः थोडं दूध पिते. तेव्हा नाग म्हातारीला म्हणतो, हे आई, तू घाबरू नकोस. तू निश्चिंत होऊन या आश्रमात राहा. ही गाय आपल्याला दूध देत राहील. बघा कसा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. ही गाय आपल्याला दूध देत राहील. या आश्रमात ऋषींची एक कृपा आहे. तेव्हा म्हातारी म्हणते, कोणती कृपा आहे? नाग म्हणतो, ऋषींनी या आश्रमावर बघा प्रत्यक्षपणे कृपा केलेली आहे की या आश्रमावर नेहमीच अन्नपूर्णेचा वास असेल. इथे कधीच कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. नेहमी प्रत्येक गोष्ट इथे उपलब्ध असेल. तुम्ही इथे राहून काहीही बनवा, तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही. हे सर्व ऐकून ती म्हातारी आई खूपच खुश झाली आणि त्या नागासोबत तिथेच ती आरामात राहू लागली. नाग रोज सकाळी जंगलात जायचा व संध्याकाळी परत यायचा. आता ती म्हातारी आई, गाय व नाग त्या आश्रमात आरामात राहू लागले होते. सकाळी नाग जंगलात फिरायला जायचा तर गाय चारण्यासाठी जायची. बघा प्रत्यक्षपणे दोघेही संध्याकाळी परत यायचे. म्हातारी आई खूपच आनंदाने त्या आश्रमात राहत होती. एके दिवशी काय झालं तर नाग रोजच्या प्रमाणे सकाळी जंगलात गेला, परंतु संध्याकाळी तो परत आलाच नाही. म्हाताऱ्या आईला इकडे खूपच काळजी वाटू लागली, कारण आता खूप उशीर झाला होता. तरीसुद्धा नाग परत आला नव्हता. गाय तर परत आली होती, परंतु नाग अजूनही आला नव्हता. मध्यरात्र झाली तरीसुद्धा नाग परत काही आला नाही. म्हातारी रात्रभर नागाची वाट पाहत राहिली. तिने काहीच खाल्लं नव्हतं, परंतु पूर्ण रात्रभर तो नाग परत आलाच नाही. म्हणून पुढच्या दिवशी स्वतः म्हातारी आई नागाला शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने जाते. जंगलात ती नागाला खूप शोधते आणि एका ठिकाणी तिला दिसतं की एक झाड पडलेलं आहे व त्या झाडाच्या खाली बघा फांद्यामध्ये नाग अडकलेला आहे. धावत धावत ती म्हातारी आई तिथे जाते व त्या सर्व फांद्या बाजूला करते. गायसुद्धा म्हाताऱ्या आईला मदत करते व अशा प्रकारे त्या दोन्ही मिळून नागाला त्या झाडापासून बाजूला करतात. तो नाग थोडा जखमी झालेला होता. झाड अंगावर पडल्यामुळे त्याच्या ठिकठिकाणी जखमा झाल्या होत्या. म्हातारी आई विचारते, हे नागदेवता, हे सर्व कसं झालं? तेव्हा नाग रात्री जे काही घडलं ते सर्व म्हाताऱ्या आईला सांगतो. या आई, मी आश्रमात परत येत होतो तेव्हाच खूप जोरात वादळ आलं आणि वादळाच्या भीतीने या वृक्षावर बघा प्रत्यक्षपणे वृक्षाच्या खाली जात असताना वृक्ष हा माझ्या बघा प्रत्यक्षपणे शरीरावर पडला. ज्याप्रमाणे फांद्यांमध्ये मी अडकून राहिलो आणि मी सुटण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु मी काही सुटलो नाही. मला माहीत होतं की तू माझी वाट पाहत असशील, त्यामुळे मी निघण्याचा खूप प्रयत्न करत होतो, परंतु मी या फांद्यांमधून सुटू काही शकलो नाही. म्हातारी आई म्हणते, हे नागदेवता, तू घाबरू नकोस. तुझे सर्व मी का उपचार जे काय आहेत, जी काही तुला जखम झालेली आहे ते नक्कीच व्यवस्थित पार पाडीन. नागाला घेऊन ती म्हातारी
बघा प्रत्यक्षपणे आश्रमात घेऊन जाते आणि काही झाडांपासून औषध तयार करून त्याचा बघा प्रत्यक्षपणे जी जखम झालेली आहे त्या जखमेवर लाव. काही दिवसांमध्ये ती जखम पूर्णपणे बरी होते आणि त्या नागाच्या शापाची वेळसुद्धा आता संपणार होती. 21 वर्ष आता ती पूर्ण होणार होती. 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो नाग एका मनुष्याचं रूप धारण करू लागला आणि काही वेळातच तो नाग आता नाग न राहता एक खूप सुंदर असा राजकुमार बनला होता. जेव्हा म्हाताऱ्या आईने पाहिलं की तिचा नाग मुलगा एक सुंदर राजकुमार बनला आहे, तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. एके दिवशी म्हातारी आई राजकुमाराला म्हणते, बेटा, मी तुला तुझ्या वडिलांकडे घेऊन जाते. मला पाहायचं आहे की तुझे वडील कुठल्या राज्याचे राजा आहेत, कारण तू मला सांगितलं होतं की तू एक राजकुमार आहेस व मलासुद्धा पाहायचं आहे की तुझे वडील कोण आहेत. तेव्हा नाग राजकुमार म्हणतो, नाही आई, मला माझ्या वडिलांकडे जायचं नाही, कारण त्यांनी मला जंगलात फेकून दिलं होतं. तेव्हा म्हातारी आईने त्याला समजावून सांगितलं की तू तेव्हा नाग होतास, कदाचित याच भीतीमुळे त्यांनी तुला जंगलात सोडलं असेल, परंतु आता तू सुंदर मुलगा झाला आहेस. तुला पाहून तुझे आई वडील खूपच आनंदी होतील आणि म्हणूनच तू अशा प्रकारे काही बोलू नकोस. मी तुला तुझ्या वडिलांकडे घेऊन जाते. शेवटी राजकुमार त्या म्हाताऱ्या आईचं म्हणणं ऐकतो व तिच्यासोबत त्याच्या घरी यायला निघतो. राजकुमाराच्या राज्यात पोहोचल्यावर म्हातारी आई तिथे एका शिपाईला विचारते की आम्हाला राजाला भेटायचं आहे. तेव्हा शिपाई सांगतो की या राज्यात बघा प्रत्यक्षपणे राज्याचा कोणी राजा नाही आहे. जे राजा राणी होते ते आता खूपच आजारी आहेत. येथील राजा सिंहासन आता रिकामं आहे. राजा राणी आजारी असल्यामुळे तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. म्हातारी म्हणाली, असं काय घडलं आहे की ज्यामुळे राजा राणीची तब्येत खराब आहे आणि राजा सिंहासन रिकामा का आहे. तेव्हा तो सैनिक सांगू लागला की 21 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 21 वर्षापूर्वी राज्याच्या राणीने एका सापाला जन्म दिला होता. राणीने एका सापाला जन्म दिला आहे हे पाहून राजाने विचार केला की जर ही गोष्ट प्रजेला समजली की राणीने एका नागाला जन्म दिला आहे तर प्रजा राणीची घृणा करेल, मस्करी करतील. म्हणूनच राजाने या नागाला जंगलात सोडले आणि तेव्हापासून राजा आणि राणी त्यांच्या मुलांच्या काळजीत असतात व त्यांची तब्येत आता खूपच खराब झाली आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी राजा सिंहासन सोडले. तेव्हापासून सिंहासनावर कोणीही विराजमान झालेला नाही. जेव्हा राजकुमाराने शिपायाचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो शिपायाला म्हणाला, तुम्ही जर आमची राजासोबत भेट घडवून दिली तर तुमची आमच्यावर खूप मोठी कृपा असेल, तुमचे आमच्यावर खूप मोठे उपकार होतील. तेव्हा तो शिपाई त्या म्हातारी आई आणि राजकुमाराला राजाजवळ घेऊन जातो. राजाजवळ गेल्यावर राजकुमार जाऊन राजाच्या आणि राणीच्या चरणांना स्पर्श करतो. चरणांना राजकुमाराचा स्पर्श होतात त्यांच्यामध्ये एक अशी ताकद येते की त्यांच्यामध्ये असलेला थकवा पूर्णपणे निघून जातो. राजा आणि राणी म्हणतात, बेटा, तू कोण आहेस, कुठून आला आहेस. तू जसा आमच्या चरणांना स्पर्श केला आहे तशी आमच्यामध्ये एक वेगळी शक्ती आली आहे. तू कोण आहेस. तेव्हा राजकुमार त्या दोघांनाही सर्व कथा सांगतो. म्हणतो की मी तुमचाच मुलगा आहे. राणीला म्हणतो, माता, मी तुझाच पुत्र आहे. मी तुझ्या गर्भातून जन्म घेतला आहे, परंतु त्यावेळी मी एका नागाच्या रूपात तुझ्या गर्भातून जन्म घेतला होता. मला एका ऋषीचा शाप होता ज्यामुळे मी नाग बनलो होतो आणि तुम्ही मला जंगलात सोडून दिले. 21 वर्षाचा शाप होता. 21 वर्ष पूर्ण झाली आणि मी पुन्हा मनुष्याचं रूप धारण केलं आहे. हे माते, मी तुमचाच मुलगा आहे. मला तुम्ही तुमच्या हृदयाला लावणार नाहीत का. राजकुमाराचे शब्द ऐकून राणीला आता राहवलं नाही. ती धावतच राजकुमारजवळ आली व प्रत्यक्षपणे राजालासुद्धा खूप आनंद झाला. राजा राणी दोघांनी त्यांच्या मुलाला जवळ घेतले. राजा राणीला पाहून असं वाटत नव्हतं की आता काही वेळापूर्वी हे दोघे खूप अशक्त असतील, परंतु आता त्या दोघांमध्ये एक वेगळी शक्ती आली होती. ते दोघे खूप आनंदी होते व त्यांनी सर्व प्रजेला सांगितलं की आमचा मुलगा परत आला आहे.
प्रजासुद्धा खूप खुश झाली आणि हे सुद्धा सांगितलं की माझा मुलगा बघा प्रत्यक्षपणे या राज्याचा राजा बनणार आहे. याचा आम्ही बघा राज्याभिषेक करणार आहोत. संपूर्णपणे या राज्याभिषेकाची तयारी या राजमहालामध्ये करून ठेवा. म्हणून दिवस ज्याप्रमाणे बदलत असतात त्याचप्रमाणे विचारसुद्धा बदलायला हवे. परंतु आपण विचार करण्याच्या पलीकडेच असतो. इकडे म्हातारी विचार करू लागली की तिने मानलेला तिचा मुलगा आता बघा प्रत्यक्षपणे त्याला त्याचे आई वडील भेटले आहेत. मग मला आता इथून जायला हवं. व ती तिथून निघून जाते. इतक्यातच राजकुमाराने म्हाताऱ्या आईला आवाज दिला व म्हणाला, हे माते, तू माझी आई आहेस. जन्म देणारी माझी ही राणी आहे. परंतु तू मला पाळले आहेस. तू माझ्या प्राण्यांचं रक्षण केले आहेस. त्यामुळे माझ्या जन्म देणाऱ्या आईपेक्षा तुझं महत्त्व जास्त आहे. तू कुठे चालली आहेस? तू इथेच राहायचं आहेस. राजकुमाराचं असं बोलणं ऐकून त्या म्हाताऱ्या आईला खूपच आनंद झाला. दुसरीकडे त्या राज्याच्या बघा प्रत्यक्षपणे त्या म्हाताऱ्या आईची मुलं काही दिवसानंतर परत घरी आली. बघा तेव्हा ते त्यांच्या पत्नींना विचारतात की आमची आई कुठे आहे? तेव्हा त्यांची बायको सांगते की तुमची आई एक शेटकीण आहे. ती काळा जादू करणारी एक तांत्रिक आहे आणि म्हणूनच आम्ही तिला घरातून हाकलून दिले आहे. त्या मुलांच्या बघा प्रत्यक्षपणे पत्नींनी त्या दोघांनी नागाची आणि म्हातारी आईची हकीकत सांगितली. तेव्हा त्या मुलांना त्यांच्या पत्नींवर खूपच राग येतो. ते म्हणतात, तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही आमच्या आईला एक चेटकीण म्हणतात. तुम्ही आमची आई कुठे आहे हे सांगा, नाहीतर तुम्हाला आम्ही सोडणार नाही. परंतु त्या सुनबाईंना हे माहीत नव्हतं की ती म्हातारी आई कुठे गेली आहे. त्यामुळे त्या दोघीही त्यांच्या पतींना काही सांगू शकत नव्हत्या. त्यामुळे त्या मुलांचा त्यांच्या पत्नीवर खूपच जास्त राग येतो व ते आता दोघेही त्यांच्या पत्नीसोबत नीट वागत नव्हते. काही दिवसानंतर त्या म्हाताऱ्या आईच्या मुलांना समजतं की त्यांची आई एका राज्यात एका राजाची राजमाता म्हणून राहत आहे. तेव्हा ते बघा प्रत्यक्षपणे मुलांना हे समजून आनंद होत होता. त्यानंतर ते दोघीही मुलं त्यांच्या आईला भेटण्यासाठी त्या राजाच्या बघा प्रत्यक्षपणे महलात जातात. आईला भेटल्यानंतर त्यांच्या आईला म्हणतात, आई, तुझ्यासोबत जे काही घडलं आहे ते आम्हाला समजलंच पाहिजे. आम्ही आमच्या पत्नींना बघा त्यांच्या कृत्याची शिक्षा नक्कीच दिली आहे. आता तू आमच्या पुढे बघा प्रत्यक्ष आमच्यासोबत राहशील. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे ते म्हाताऱ्याची मुलं आणि नातवंड तर आनंदीच असतात, परंतु सुनबाई त्यांना खूपच त्रास होऊ लागतो. त्या म्हाताऱ्याची मुलं आणि नातवंड सुनबाईंना खूपच त्रास देत असतात. त्यांनी जो त्रास त्या म्हाताऱ्या आईला दिलेला असतो तोच सर्व त्रास आता सुनबाईंना सहन करावा लागत आहे. अशा प्रकारे बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आपण एकमेकांचं त्याचप्रमाणे वाईट होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. जय जय रघुवीर समर्थ.